श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 2. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोयी भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञविना काळहीना नेई त्याला, परलोकीहीना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरो तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, खरा जागा होई श्रद्धे सहित. कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त, आठव की तीनदा दिली त्यांनीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानाधितीर्थ. स्वामीच या पंचामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जे भक्त मनामध्ये इच्छा धरून श्री स्वामी महाराजांची भक्ती करतात त्यांची इच्छा पूर्ण होते. पण जे भक्त निष्काम भावनेने भक्ती करतात त्यांनाही कैवल्य प्राप्त होते. नरसिंह सरस्वती महाराज असंख्य पापे नष्ट करून कर्दळी वनात गुप्त झाले अशी कथा गुरुचरित्रामध्ये आपण पाहिली आहे. पुढे लोकांच्या उद्धारासाठी ते पुन्हा प्रकट झाले, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. पुढे एका स्वामी भक्ताने त्यांची पत्रिका अंदाजे केली, पण त्याची शतप्रमाणे माहिती नसल्यामुळे लोकांना शंका आहे. श्री स्वामी महाराज कधी प्रकट झाले याची माहिती कोणालाच नाही. एकदा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी महाराज राचप्पा मोदींच्या घरी आपल्या भक्तांसोबत बसले होते. त्यावेळी कलकत्त्याचा कोणी एक गोरा साहेब श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्यांच्यासोबत एक पारसी गृहस्थही होते. ते येण्यापूर्वी श्री स्वामी महाराजांनी मोदींना 3 खुर्च्या ओळीने मांडायला सांगितल्या होत्या. ते आल्यावर दोघांना आदराने 2 खुर्चीवर बसवले आणि आपण स्वतः एका खुर्चीवर बसले. श्री स्वामी महाराजांचे दिव्य तेज पाहून ते दोघेही प्रभावित झाले. आपण इथे कुठून आला असा प्रश्न साहेबांनी श्री स्वामी महाराजांना केला. त्यावेळेला श्री स्वामी महाराजांनी त्यांना हास्यमुखाने उत्तर दिले. पहिल्यांदा आम्ही कर्दळी वनातून निघालो, तेथून कलकत्त्याला गेलो, नंतर बांगलादेशलाही गेलो. तेथे कालिका मातेचे दर्शन घेतले. प्रसिद्ध असं गंगास्थळ पाहून, इतरही तीर्थक्षेत्रे पाहून नंतर हरिद्वारला गेलो. केदारेश्वर, हिमालयातील तीर्थस्थळे असे 80,000 नगरे फिरले. तेथून गोदावरी नदीच्या काठावर वास्तव्य केले. ज्या पवित्र गोदावरीची माहिती पुराणात वर्णन केली आहे, तिथे नित्य स्नान करून
तिथली तीर्थक्षेत्र पाहून काही दिवस तिथेच राहिलो. नंतर हैदराबादला गेलो. पुढे मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर इथे स्वतःच्या इच्छेला येईल तेवढे दिवस राहिलो. तेथून मोहोळला गेलो. तेथून फिरत फिरत ते अक्कलकोटला येऊन राहिलो. तेव्हापासून या नगरात आनंदाने राहत आहे. श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली ही माहिती ऐकून त्या दोघांनाही खूप आनंद झाला आणि श्री स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन ते निघून गेले. अशा प्रकारे श्री स्वामी महाराज 12 वर्ष मंगळवेढ्यास राहिले. त्यावेळी त्यांची विशेष अशी प्रसिद्धी नव्हती. नेहमी अरण्यात राहत होते, कधीतरी गावात येत होते. जरी गावामध्ये आले तरी गलिच्छ जागी राहत होते. कोणी काही आणून दिले तरच ते खात होते आणि अरण्यात उठून जात होते. गावातील काही लोक त्यांना वेडाबुवा म्हणत होते. अज्ञानामुळे कोणीच हे परब्रह्मरूप ओळखू शकले नाही. त्यावेळेला सोलापूरमध्ये दिगंबर बाबा राहत होते. त्यांनीच अंतर्खुनाने श्री स्वामी महाराजांना ईश्वरा समान आहेत हे ओळखले होते. ते नेहमी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत होते. श्री स्वामी महाराजांना कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन देत होते. अशा प्रकारे अमृतासारख्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः वधवून घेतले आहेत, ज्यांची सत्ता सर्वत्र आहे. असा हा ग्रंथ श्री स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांनी भरलेला आहे. आणि श्रोते हो, हा ग्रंथ ऐकून तुम्ही तृप्त व्हालच आणि तुमचे भय संकट दूर होतील अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा दुसरा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.